सातारा शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर कास पठार आहे. पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. दोन 2012 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठारचा समावेश झाला. कास पठारची समुद्र सपाटीपासूनची उंची 1000 ते 1250 मीटर इतकी असून पठारावर रानफुले, वेली, झुडपे यांच्या अतिशय दुर्मिळ प्रकारच्या 850 प्रकारच्या प्रजाती पाहावयास मिळतात. कास पठारला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम महिने म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान. सातारा शहरापासून ठोसेघरचा धबधबा 36 किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा म्हणजे ठोसेघरचा धबधबा. तारळी नदी पात्रातून 600 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा कधी संथ तर कधी तांडव रूपात पाहायला मिळतो. सातारा शहरापासून बामणोली 36 किलोमीटर अंतरावर असून अतिशय निसर्गरम्य परिसर असून इथे बोट क्लब आहे. बामणोलीच्या विस्तीर्ण जलाशयात पर्यटकांना बोटिंगचा मनमुराद आनंद घेता येतो. चाळकेवाडी सातारा शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असून वनकवडे पठारावर प्रसिद्ध पवन ऊर्जा प्रकल्प आहे. 50 मीटर उंचीच्या मनोऱ्यावरून 3 पात्यांच्या विंड टर्बाईनद्वारे 857 पवन विद्युत जनित्रांच्या साह्याने 313 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. आशिया खंडातील हा सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. या पठारावर पण कास पठाराप्रमाणे अनेक रानफुलं फुलू लागलीत. त्यामुळे चाळकेवाडी पवन ऊर्जा प्रकल्प पर्यटकांचे सातारा जिल्ह्यातील आणखीन एक आवडते पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. कणेर धरण सातारा शहरापासून 9 किलोमीटरवर असून वेण्णा नदीवर बांधण्यात आले आहे. धरणाची पाणी साठवणूक क्षमता 10.10 TMC इतकी असून हे धरण 4 मेगावॅट वीज निर्मिती करते. धरण 1986 साली बांधण्यात आले. धोम धरण सातारा शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे. 1968 ते 1978 या दरम्यान धरण बांधण्यात आले. हे धरण कृष्णा नदीवर असून या धरणाची क्षमता 13.50 TMC इतकी आहे. धरण परिसर अतिशय प्रेक्षणीय असून या जलाशयात पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात धोम धरणाच्या परिसरात पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. प्रीती संगम सातारा शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. कोयना आणि कृष्णा नद्या ज्या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात त्या ठिकाणाला प्रीती संगम असे म्हणतात. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी असून सभोवताली मोठी बाग विकसित करण्यात आली असून पर्यटकांची मोठी गर्दी या परिसरात नेहमीच पाहावयास मिळते. वाई सातारा शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे वाई. अनेक प्राचीन मंदिरे, प्रशस्त घाट ही खास वैशिष्ट्य. इतकंच नाही तर वाईला दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जातं. सरदार रास्ते यांनी 1762 साली एकाच दगडातून सलगपणे घडवलेली भव्य मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा विशाल गणपती बाप्पा वाईचे ग्रामदैवत देखील आहे. गणेशोत्सव हा वाईतील सर्वात मोठा उत्सव असतो. महाबळेश्वर सातारा शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर हे
महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण ब्रिटिश राजवटीत लॉडविक या ब्रिटिश अधिकाऱ्याने महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणांचा विकास केला. त्या काळी मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणून महाबळेश्वर पाचगणीची ओळख असायची. महाबळेश्वर समुद्र सपाटीपासून 1372 मीटर उंचीवर असून तेथील लॉडविक पॉइंट, विल्सन पॉइंट, बॉम्बे पॉइंट, एल्फिन्स्टन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लिंगमळा धबधबा आणि वेण्णा लेक इत्यादी गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. इसवी सन 1842 साली छत्रपती अप्पासाहेब महाराज यांनी वेण्णा लेकची निर्मिती केली. लेकचा विस्तार 28 एकरावर असून पाण्याची खोली सरासरी 10 फूट आहे. सुंदर नयनरम्य परिसर, निसर्गाची मुक्त उधळण, त्यामुळे पर्यटकांची कायम गर्दी महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळते. क्षेत्र महाबळेश्वरचे प्रसिद्ध मंदिर आहे. यादव राजांनी त्यांच्या कार्यकाळात मंदिराची ग्रामदैवत म्हणून स्थापना केली. पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून या मंदिर व परिसराला नाव मिळाले क्षेत्र महाबळेश्वर. क्षेत्र महाबळेश्वर येथे पंचगंगा मंदिर असून या ठिकाणापासून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो. क्षेत्र महाबळेश्वर पाचगणीपासून 20 किलोमीटर अंतरावर असून या परिसराला देखील निसर्गाचा वरदहस्त लाभल्यामुळे या परिसरात पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. सातारा शहरापासून तापोळा 72 किलोमीटर असून तापोळा हा तलाव आहे. हा तलाव म्हणजे कोयना धरणातील शिवसागर या विशाल जलसागराचा शेवटचा परिसर. अतिशय रम्य परिसर असून येथे देखील बोटिंगची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या परिसरात देखील पर्यटकांची वर्दळ पाहावयास मिळते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.